पाण्यात जरी ठेवला होई तरी गंजत नाही. गंजत नाही, पाणी काय नाही. पकडल्यावर काय प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम कुठं पण तुम्ही कसं बी ठेवू शकता हा साईडवर. हा आणि साईडवरनं मेन म्हणजे लोखंड नसल्यामुळे चोरी होत नाही. हा लोखंडी बार कसं साईडवरनं चोरी होऊ लाईट शकते. वेट आहे. हे कोण घिसाडी जरी आले की हे तुमची बार घेऊन जाणार नाही. हा, त्याला हा. म्हणतात हे पण तुम्हाला घिसाडी भंगारवाला भंगारवाला येऊन घेणार येतात. नाही. त्यामुळे ते हे चोरीचा प्रकार एकदम हे येतच नाही तर. गोष्टीच येत नाही. चोरीचे प्रश्नच येणार नाही. हा. बरोबर आहे. हा एक महत्वाचा फायदा आहे. आणि रेट पण ह्याचा लोखंडी पेक्षा ह्याचा कमी आहे. तुम्ही देता. हा आणि कॉन्क्रीट मध्ये जमत नाही. आणि पहिला मजली आणि दुसरा पहिला मजली माळ दुसऱ्या माळाला न्यायला लेवलवर पण जाते. लिफ्ट वगैरे काय लागत नाही. आणि लांबीचं हा. काय फायदा होतो लांबी तुम्हाला? काय होता बंडल येते किती 100 फूट करा 200 फूट कट करा ते काय वेस्टेज होत नाही काय नाही. कट करा असं आडवं कट करा एकदम सहज ते वेस्ट होत नाही काय नाही. आणि कसं हे इलेक्ट्रिकल करंट लाईटचं करंट पण खात नाहीये. त्यामुळे हे हा करंट बसत नाही मेन म्हणजे. आणि समजा मोठं तुम्ही काय मशीन लागत कशामध्ये नाही. काम करत असताय, समजा चुकून वायर ओपन झाली, हा. सळीवर पडली, त्या सळीमध्ये करंट होतो. शॉक current काय येत नाही. आणि करंट खात नाही. त्यामुळे जरी काय ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला इजा नाही कामगाराला. आणि कट करायला ग्राइंडरवर पण कट एकदम होते इझी. तुम्ही अख्खा बंडलच्या बंडल बी कट करू शकता. 10 सळ्या 20 सळ्या किती 30 पण सळ्या. करू शकता. एका टायमाला म्हणजे तुमचा कटिंगचा टाइम कटिंगचा खर्च बी वाचतो. हा आणि रेग्युलर तुमच्या इक्विपमेंट काम करायचं तुम्हाला असं स्पेशल काय येणार नाही. रेग्युलर ऑप्शन कट करायचं. सूचना द्यायचं वाटतं कॅबिनेट कंपनीसाठी म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय? आता नवीन जनरेशन हे सगळं लई चांगलं आहे. म्हणजे म्हणजे आता घरात आम्ही घरात गेला तसंच ॲडव्हर्टाइजमेंट पण होते. आणि आता नवीन जनरेशन आता हे तुम्हाला काय वाटतं की चांगलं आहे. मार्केटमध्ये फुल जाते. आणि आता काय जॉईंट डिपेंड काय सांगितलं की ते तेवढं केलं म्हणजे कमी इझी होते. काम असतं. रेडीमेड आले तर त्रास असतो. हा आणून डायरेक्ट हातरायला चालतंय. हातरायचं तिचं पण सेंट्री मेथीचं पण पेमेंट वाढतं. ISI बी अप्रूव्ह आहे. गव्हर्नमेंटचं बी अप्रूव्ह आहे. हा म्हणजे सवीचं जसं ISI येते ना तसं याला बी ISI मार्क आहे. आणि महत्वाचे म्हणजे जंगत नाही. जंग होते फ्लेक्सिबल आहे सर. लाईट वेट आहे. आता स्टील बघा कसं आहे. आणि हार्ड पण आहे का असं मोडत नाही काय नाही. 30 ते 40 फूट झालं तर स्टील झालं आपलं. हा हे 200 मीटर पण तुम्ही किती पण खिचा किती. खंड होते काय नाही कट होते. हे पण असं काय कापणं मोडत नाही काय नाही. आणि हे कसं Concrete मध्ये strand येते. हा. कॉन्क्रीट मध्ये तुमचे क्रॅक होतात की नाही नंतर हा, हा. क्रॅक आहे कमी. म्हणजे काय होते कॉन्क्रीट ची छडी जंगल म्हणजे कॉन्क्रीट असं फुगत आहे. हे फुगत नाही काय नाही. हे एकच लेवल राहते.